आज मी मुलांच्या नाश्त्यासाठी बनवले होते पराठे. आलू पराठे बनवले होते. तर त्या आलू पराठ्याचं पण थोडंसं सारण उरलं होतं आणि चपात्याचा पण एक उंडा उरला होता. तर मी चपातीचा उंडा घेतला, त्याची चपाती लाटून घेतली आणि चपाती लाटून घेऊन एका वाटीने याच्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. तर याच्यात 4-5 पुऱ्या झालेल्या आहेत. तर ह्या पुऱ्याला आपल्याला थोडं-थोडं तेल लावून घ्यायचं. म्हणजे छोट्या चपात्यांना तेल लावायचं. वरतून थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं. एकावर एक ठेवायच्या. परत एक चपाती लाटून घ्यायची. तर आज मी ना मुलांसाठी आलू पराठे बनवले होते आणि ज्याचं आलू पराठ्याचं जे सारण असतं, त्यामध्ये मी थोडंसं पनीरसुद्धा टाकलं होतं. तर ते पण थोडंसं उरलं होतं आणि चपाती बनवताना चपातीचं पीठ पण थोडंसं उरलं होतं. मग विचार केला चला काहीतरी वेगळं बनवूया. तर मी हा वेगळा नाश्ता बनवत आहे. खूप सोपा आहे. तर इथे चपाती लाटून घेतल्यानंतर परत 4 भाग करून घ्यायचे आणि एका-एका भागावर थोडं-थोडं हे आलूचं मिश्रण ठेवून द्यायचं. म्हणजे बटाट्याचं मिश्रण ठेवायचं. थोडंसं पाणी लावायचं, दाबून घ्यायचं आणि गॅसवर पॅन ठेवायचा. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि हे या तेलामध्ये टाकून गरमागरम अलटी-पलटी करून तळून घ्यायचं. तर खूप टेस्टी झालेला आहे हा नाश्ता. तर करून बघा गव्हाच्या पिठाचा हा नवीन नाश्ता. तर बघू शकता किती छान झालेला आहे. तर खूप टेस्टी सुद्धा झालेली आहे. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला एक फॉलो करा.